ऐकलत का? तुम्हाला सांगायचं राहिलं. नयनतारानी ना आपल्याला होळीसाठी तिच्या घरी बोलवलंय. राहायलाच बोलवलंय. जाऊया ना आपण? मला काय वाटतं ना, तुम्हालाही जरा बदल होईल, 4 माणसात बरं वाटेल. हां? काय? काय झालं? काय होतंय का? काय झालं तुम्हाला? हां? अगं बाई, डोकं दुखतंय का? हां? डोकं दाबून देऊ का? काय काय म्हणताय तुम्ही? कोणी आलं होतं? आलं होतं का? कोणाबद्दल बोलताय? अहो, कमळी आणि निंगीची नका काळजी करू. त्या दोघींना पण घेऊनच जाणार होत आपण. आणि कमळीला तर मी माझ्या नजरेसमोरनं अजिबात दूर करणार नाहीये. हां? मी तिला तयार करून आलेच. हां? येते, पटकन येते. काय ढक्कल गाडी? अगो बाई, सॉरी हा. काय सांगत होतास रे वहिनीला? हा? काय सांगत होता? ह्या दोघी जणी आल्या होत्या, काहीतरी शोधत होत्या. सांगत होता ना? काय खाणाखुणा करून काय सांगत होता? कळलं का रे तिला? हे रे, कळलं नाही ना? काही नाही रे, तू नाही वाचवू शकत तुझ्या कमळी नावाच्या नातीला. पण तिचं पितळ आहे ना, मी उघडं पडणार आहे. आणि होळीच्या दिवशी होळी करणार आहे मी तिची. आणि उद्या धुळवडीच्या दिवशीचा पंचनामा केल्यानंतर रंग लावणार, अर्थात काळा रंग लावून मी तिची वरात काढणार आहे. सगळ्यात वाईट काय, हे सगळं चित्र माझ्या वहिनीच्या समोर होणार. आणि जेव्हा वहिनीला कमळीचं हे खरं स्वरूप कळेल ना, त्यावेळेस कोलमडून जाईल रे बिचारी. नाही सहन करू शकणार ती. मी सांगते ना, खूप खूप हळव्या मनाची आहे रे तू. निगरगट्ट आहेस, हळव्या मनाची. ती नाही सहन करू शकणार. आणि मग त्या आघाताने ती एकदम गेली बिचारी. वर जाईल, पुन्हा खाली नाही येणार. अरे काय झालं बाळा, असा इथे का बसलायस? नाही, काही नाही, असंच आई. गौरीची आठवण येत होती ना? आई, गौरी नाहीये तर कुठला सणच वाटत नाहीये ग. मी नयनताराकडे आलो नाही तर चालेल का? कारण ना, का कोणास ठाऊक काही तिथे जाण्याचं माझं मनच होत नाहीये ग. अरे असं काय करतोस राजन? गौरी आपल्या सोबत नसली तरी सुद्धा तिने तुमच्या दोघांच्या मुलीला, या घरच्या मोठ्या नातीला तुझ्याकडे सोपवलं ना. मग त्या माझ्या मोठ्या नातीसाठी आपल्याला सगळे सण आनंदाने साजरे करायलाच हवेत. अरे कमळीमुळेच तर या घरात आता आनंदाचं वातावरण आहे. ती नसती तर माझं काय झालं असतं माहित नाही मला. ती या घरात सुख आणि समाधान घेऊन आली आहे. त्या सुखाला आता मला कुणाचीही नजर लागू द्यायची नाही. होय, आता आपल्या सुखाला कोणाचीही नजर लागणार नाही. चल उठ बरं, पटकन आवरून ये. बर. आता आपला यापुढचा प्रत्येक दिवस आनंदातच जाणार आहे, कारण कमळी आपल्या सोबत आहे. अगं आता होळी झाली की आपल्या परीक्षा संपतीलच की, आणि या वर्षीचा अभ्यास बी सपल. मग जाऊया की आपण गावाकडे, आणि ते बी पाक महिनाभर. कमळे, निंगे, तुम्हासनी ऋषीभाऊंच्या घरी जायचं ना होळीला. जावा आणि मस्तपैकी राडा करा तिकडे. एक्झॅक्टली. तुमचा गावी जायचा प्लॅन कॅन्सल झाला असला तरी आमच्या घरातला प्लॅन ऑन आहे. सो तुम्ही दोघे येताय, मला कारण देऊ नका. होय सर, नयनतारा मॅडमनी कालच आमंत्रण दिले. गुड.
पण मी आता जरा स्पेशल व्यक्तीला आमंत्रण द्यायला आलोय. पंड्या, तू सुद्धा आमच्याकडे 2 दिवस येऊन राहणार आहेस आणि होळी आणि रंगपंचमी साजरी करणार आहेस आमच्या बरोबर. ओके? मी हा ऋषी भाऊ अहो मी साधा कॅन्टीनवाला आणि मी कसं पंड्या, तू माझा मित्र आहेस आणि मला माझा मित्र तिथे हवा आहे सेलिब्रेशनसाठी. कळलं? यायचंय गपचूप. चला, मी तुमची वाट बघतोय. आठवणीने या. बाय. कमळे लिंगे ऋषी भाऊ लय भारी माणूस आहे तर राव खरंच. आज माझी कमळी इकडे येणार. खरं तिच्या बरोबर सगळं महाजन कुटुंब बी असणार आणि त्या दोघी बायका बी असणार. आज काय बी झालं तरी त्यांच्या समोर जाऊन मला चालणार नाही. मला माहिती आहे आज कमळीला माझी लई आठवण येत असणार. या सणाला आबा आणि तिच्यात पुरणपोळी कोण किती खाते याची पैज लागायची. खरं ना आता आबा राहिलं ना माझी कमळी माझ्या बरोबर. समोर तर हाय, खरं तिला भेटता येत नाही. माझं लेकरू माझ्या डोळ्यासमोर असेल. खरं काय माहित मी स्वतःवर ताबत ठेवतोय का माझी कमळी समोर दिसली की लगेच पळत जाऊन तिला मिठी मारतोय. माझं लेकरू